दशक्रिया विधीच्या निमित्ताने काकस्पर्शाला जो महत्व आहे त्याला सुद्धा एक इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे. रामचंद्र प्रभू आपल्या वडिलांच्या आज्ञेनं 14 वर्ष वनवासासाठी निघालेत आणि मग नाशिकच्या त्या भागामध्ये पंचवटीमध्ये रामप्रभू, सीतामय्या आणि लक्ष्मणजी राहतात. झुळझुळ वाहणारी गोदामय्या समोरून, आजूबाजूला पसरलेली ती वनराई आणि त्या अरण्यामध्ये सुंदर प्रकारची कुटिया तयार केलेली आहेत. एक सीतामय्यासाठी, रामचंद्र प्रभूसाठी, लक्ष्मण आणि स्वतःसाठी एक कुटिया तयार केलेली आहे. सकाळी लक्ष्मणजी या दोघांची व्यवस्था करण्यासाठी, कंदमुळ आणण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत. सकाळी सकाळी पूर्व दिशेला भुवन भास्कर उदित झाला. त्याची ती कोवळ किरणं त्या सगळ्या भूमीला अतिशय सौंदर्यवान करत होते. स्नान आटोपलेले सीतामय्या कुटियाच्या बाहेरून थांबलेले आहेत, आपले केस वाळवत बसलेले होते. रामचंद्र प्रभूंनी सुंदर प्रकारे रानामध्ये असलेल्या फुलांचा गजरा तयार केला आणि सीतेमय्याचे जवळ जाऊन त्यांच्या वेणीमध्ये तो गजरा लावायला लागलेत, ओवायला लागलेत. पतीनं आपल्या पत्नीचा शृंगार करावा, त्याच्यामध्ये गैर काय आहे? परंतु इंद्राचा मुलगा, इंद्र म्हणजे स्वर्गामध्ये राहणारा, उच्च आसनावर राहणारा, त्याचा मुलगा जयंत, आणि त्या जयंताने हे सगळं पाहिलं. बऱ्याच वेळा आपण उच्च स्थानावर आरूढ झालो की आपली वृत्तीसुद्धा उच्च व्हायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा गिधाडं खूप वर जातात, नजर मात्र खाली राहते. पण आमच्या शास्त्र असं म्हणतात की तुमचं उंच जाणं गिधाडांसारखं नसावं, की खूप उच्च प्रकारची अवस्था तुम्हाला भौतिक प्राप्त झाली, नजरा मात्र गिधाड्यासारख्या खूप खाली, असं जीवन नसावं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की देव पाहावं, देव पाहावं आणि उंच ठाई उभे राहावं. असा हा जयंत, अर्थात इंद्र म्हणजे भोगी राजा. आयुष्यभर त्याचे प्रयत्न चालू असतात की माझी संपत्ती, माझे भोग अबाधित राहावेत, त्याच्यामध्ये कोणी अडचण निर्माण करू नये. आणि त्याचा हा मुलगा जयंत, त्याने पाहिलं की ज्यांना प्रभू राम असं म्हणतात, ते राम आपल्या बायकोच्या वेणीमध्ये गजरा घालतायत, याला देव कसं म्हणावं? बऱ्याच वेळा या जगामध्ये माणसांना विचारलं, तुम्ही का नाराज आहात, का उदास आहात, का दुःखी आहात? ते म्हटलं, दुःखाचं काही कारण आहे, आमच्याकडे सगळं काही आहे, आमच्या आजूबाजूचे माणसं सुखी आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत. याला मानसिक विकृती असं म्हणावं. जर इतरांच्या आनंदामध्ये आपल्याला आनंदी होता येत नसेल तर समजावं आम्ही विकृत आहोत, आमचं मन निरोगी नाही आहे. तसा हा जयंत इंद्राचा मुलगा, परंतु पती पत्नीचा शृंगार पाहिला, पती पत्नीचा आनंद पाहिला. अजून एक विचार खूप गूढ याच्यामध्ये आहे. जर पती पत्नीमध्ये सामंजस्य असेल तर झोपडीमध्ये आनंद आहे, आणि पती पत्नीमध्ये जर बॉन्डिंग नसेल आजच्या भाषेमध्ये तर एसीच्या रूममध्ये सुद्धा घाम येऊ शकतो. रामचंद्र प्रभू दाखवतात की कुटियामध्ये जरी राहत असलो तर दोघांचं एकमेकाविषयी प्रेम असल्यामुळं आनंदित आहोत. या जयंताने हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर तो म्हणाला की परीक्षा घ्यायला पाहिजे, आणि तो कावळ्याच्या रूपामध्ये आला. काकस्पर्श झालाय का? ठीक आहे, हां, एकाच मिनिटामध्ये एवढं पूर्ण करतो आणि थांबवतो मी. आणि सीतामय्याच्या चरणाला त्याने स्पर्श केला. चरणाला स्पर्श करून स्पर्श केला म्हटल्यापेक्षा चावा घेतला, त्यातून भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं. रामचंद्र प्रभूने एक इशिका म्हणजे काडी घेतली आणि त्या कावळ्याला प्रेरून त्याच्या पाठीमागे लावली. अनेक ठिकाणी फिरूनही त्याचं निवारण झालं नाही. रामचंद्र प्रभूंना प्रार्थना केली की मला क्षमा करा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मीठ सोडलेला हा बाण म्हणा, ही काडी आहे, अमोघ आहे, व्यर्थ जाणार नाही, तुला काहीतरी द्यावं लागेल. त्याने सांगितलं, सीतामय्याचं सौंदर्य पाहिलं, या डोळ्यामध्ये पाप निर्माण झालं, डोळा फोडा. रामचंद्र प्रभूंच्या त्या इशिकेने त्या कावळ्याचा डोळा फोडला, परंतु त्याने एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, दशहाच्या पिंडासी देखणे पण आहे काकासी, जाते देखे पाप राशी, त्या पिंडाशी नातळे. त्या कावळ्याच्या एकाच बुबुळाला असं दिव्यत्व प्राप्त झालं की जो जीवात्मा या जगातून, या जगाचा निरोप घेऊन पिंडात्मक देहाने जेव्हा तो आपल्या लोकलोकांतराचा प्रवास करायला लागतो, तेव्हा तो पिंड अर्थात जीवात्मा पवित्र आहे की अपवित्र आहे ही पाहण्याची दृष्टी त्या काकाला दिली आहे.
आणि म्हणून या जगातली सगळी आसक्ती सोडून तो जीवात्मा जेव्हा आपला प्रवास सुरू करतो, तो प्रवास या कावळ्याला दिसतो. म्हणून काकस्पर्शाचा अतिशय महत्त्व आहे.